या चेक. हॅलो. चालू सामना आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने मानदेवी क्रिकेट क्लब मान त्यांच्या विरोधामध्ये मुळशी सम्राट कासरसाई दोन दादा संघांमध्ये आपण पाहतो दुपारच्या सत्रामध्ये जो लीगचा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार. आपण बार होत आहे क्रॉस ते पाठ फटका खेळलाय फटका फसलाय टिपलाय तिथे जाईल पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. पहिला फलंदाज शुभम माने जो मैदानाच्या आतमध्ये अगदी स्वस्तात बाद होताना पाहायला मिळाला. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आला परंतु त्याला माघारी पाठवण्यामध्ये अक्षय शितोळेला यश आलंय. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचा असणारा संघ नायक अक्षय शितोळे आपण पाहतोय जो गोलंदाजीच्या मार्कवरती. तर पहिली विकेट आल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो आता पाहायला मिळाला अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये भन्नाट टच मध्ये असणारा पृथ्वीराज पवार. अनेक मैदानावरती राज्य करणारा पृथ्वीराज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल कट करायचा होता परंतु पॅटर्न बॉलचा तिथे संपर्क नाही आणि हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. स्पर्धेच्या निमित्ताने अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन होतोय. स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक पैलवान संकेतदादा जांभूळकर त्याचप्रमाणे म्हाळुंगे नगरीचे असणारे यशस्वी उद्योजक मुळशी टेनिस क्रिकेटचा बाहुबली नक्की ज्या खेळाडूची ख्याती आहे शुभमदादा सुतार यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आलेल्या दोन्ही अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्कोरकार्डवरती धावा पाहतो 4 धावा संघाच्या फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या. यावेळी जागा बनवट गुडघा टेक स्ट्रोक खेळायचा होता परंतु अगदी बुंदात टाकलेला चेंडू खोदून काढण्यामध्ये अपयश आलं तिथे पृथ्वीराजला आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतोय डावेष्टीच्या बराचसा बाहेर होता तिथे मुख्य पंचांनी कळवलाय तो वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव दोन दादा संघांमध्ये आपण पाहतोय. हा लीगचा तिसरा सामना आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई हा संघ आपण पाहिलं तर यापूर्वी एक सामना खेळलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजय या संघाने मिळवलाय. यावेळेस पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट पृथ्वीराज पवारची पॉवर चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे बिग हिट चेरन षटकार. षटकार जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजा श्रेष्ठीपासून बराचसा लांब ठेवला चेंडू कट करायचा होता परंतु तिथे तिसऱ्या पंचांना मागणी केली आहे. पंचांनी तिथे तिसऱ्या पंचांना कॉल दिलाय. ज्यावेळेस गोलंदाजाने चेंडू हाताळायला असावा त्यावेळेस नक्कीच पंचांच्या समोर गोलंदाज आल्या कारणास्तव पंचांना मात्र तो चेंडू दिसला नसावा. त्यानंतर आपण पाहतो तिसऱ्या पंचांचा वापर या चेंडूसाठी केला जातो. हा चेंडू वाईट आहे की नाही ते आता निश्चित स्वरूपामध्ये ते पाहिलं जाईल. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय मातोबा उत्सवाच्या निमित्ताने इंजवडी चषक 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम जो तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतो. लीगचा आजचा शेवटचा दिवस. आज देखील 7 तगडे संघ एकमेकांच्या आमने सामने लढत आहेत. चालू सामन्याचं आपण पाहिलं तर मानदेवी क्रिकेट क्लब मान दुसऱ्या बाजूने मुळशी सम्राट कासरसाई
फेअर डिलिव्हरी, चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल असेल. षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर संघाच्या फलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. शुभम मानेची मोठी विकेट आली, परंतु दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज पवार देखील आक्रमणाला प्रयत्न केला. एक षटकार त्याने देखील ठोकला. तर पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पाहायचं आता पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षाचा कशा प्रकारे फायदा इथे घेतला जाईल. आक्रमण करावं लागेल कारण एक मोठं धावफलक जर उभं करायचं असेल तर पॉवर प्लेच्या खेळामध्ये सुरुवात चांगलं होणं गरजेचं आहे. वेळेचं बंधन असणार आहे. दोन्ही टीमला वारंवार सूचना केल्या जातात कारण आपल्याला आज क्वार्टर फायनलचा सामना देखील घ्यायचा आहे. त्यामुळे वेळेचं बंधन हे दोन्ही संघांना असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन अथर्व बोडके हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. भुगाव करंडक या स्पर्धेमध्ये बेट्स बॉलर हा किताब मिळवणारा अथर्व. पहिल्याच बॉलवरती स्वागत. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पहिल्याच बॉलवरती प्रचंड मोठा हल्ला, प्रचंड मोठं आक्रमण. पृथ्वीराज पवारच्या बॅटमधून ठोकलेला हा षटकार. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा बिग हिट. क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. स्कोर कार्डाने मात्र आता भन्नाट वेग प्राप्त केलाय आणि संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती धावा आहेत त्या 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अथर्व बोडके त्याच्या विरोधामध्ये पृथ्वीराज पवार. एकाच वयोगटामध्ये सातत्याने एकमेकांचे आमने सामने खेळत असणारे हे 2 खेळाडू आज पुन्हा एकमेकांचे आमने सामने आलेत. बिग बॅटल रंगली होती. पहिल्या 2 चेंडूवरती पॉवर पाहायला मिळाली पृथ्वीराज पवारची, परंतु त्यानंतर जशास तसं प्रत्युत्तर दिलं अथर्व बोडकेने. विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद धक्का क्रमांक 2. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष शेळके हा नवीन पार्टनर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कित्येक स्पर्धेमध्ये कित्येक महत्वाच्या सामन्यामध्ये संतोष शेळके शुभम माने ही सलामीची जोडी आपण पाहिली, परंतु आज नक्कीच संघ काहीशा योजना युक्त्या करत मात्र या मैदानावरती उतरला. त्यानंतर आपण पाहतोय संतोषला बराचसा मागे ठेवलाय. 4थ्या क्रमांकावरती संतोष शेळके आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. पहिला चेंडू भन्नाट वेग कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. पहिले 2 चेंडू देखील भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न अथर्वचा, त्याला चांगल्या रीतीने प्रत्युत्तर दिलं फलंदाजाने, परंतु त्यानंतर व्हेरिएशन दाखवलं. धीम्या गतीचा बॉल त्यावरती आलेली विकेट, परंतु पुन्हा तिथे वेग प्राप्त केला अथर्वने. धर्मदा चेंडू आपण पाहतोय. मृत चेंडूचा इशारा येतोय. रनअपमध्ये थोडासा अडथळा, त्यानंतर नक्कीच गोलंदाज तिथे थांबला जातोय. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे कारण कासरसाई संघ जर यापूर्वी एक सामना जिंकलाय, हा सामना जिंकत पॉइंट टेबलवरती अव्वल स्थानावरती जाण्याचा प्रयत्न या संघाचा असेल. लोअर फुल टॉस, फटका फसलाय. चेंडू हवेत. अक्षय शितळे पाटील सरपंच हँड येथील चेंडूच्या खाली टिपताय जाईल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. संतोष शेळके बॅक टू द पवेलियन.
संतोष मैदानाच्या आतमध्ये अगदी स्वस्तात बाद होताना पाहायला मिळाला. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण पारखी, हार्ड हिटर, मान संघाचा म्हणून या खेळाडूची ओळख आहे. पाहायचं 3 विकेट आल्यानंतर संघावरती बरं संकट ओढवत असताना कशा प्रकारे मात्र इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मुळशी मेडिकलचे असणारे सर्व ॲडव्होकेट अमितदादा गोळे यांचं देखील या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होते. त्याचं देखील आम्ही हिंजवडी चषक 2025च्या निमित्ताने मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादाला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. निलेशदादा गोळे आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. अमितदादा गोळे याला देखील विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे लेट कट केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे धावतात. प्रताप तिथे चेंडूला फील्ड करेल, वेगवान फेकी. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका सिंगल धावेचा प्रयत्न झालाय. एक सिंगल शेवटच्या चेंडूवरती आल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ, दुसऱ्या षटकाचा खेळ जो या ठिकाणी संपुष्टात येईल. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या. तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. धावाच्या सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती शुभमने खेळलेला चौकार, परंतु त्यानंतर मात्र त्याची आलेली विकेट. पृथ्वीराज पवारने देखील आक्रमणाचा प्रयत्न केला. 2 षटकात त्याने देखील खेळले, परंतु तो देखील माघारी गेला. संतोष शेळके आपण देखील पाहिले स्वस्तात त्या ठिकाणी बाद झाला. किरण आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाच्या वतीने कामगिरी करत असताना गोलंदाजीच्या मार्फत पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर वैयक्तिक पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी या पूर्वीच्या सामन्याचा हिरो प्रताप शितोळे गोलंदाजीच्या मार्फत दाखल झालाय. या पूर्वीच्या सामन्यामध्ये चांगली अष्टपैलू कामगिरी करत संघाला पहिल्या विजयामध्ये चांगलं योगदान देताना प्रताप शितोळेला आपण पाहिलं. आता पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 ची जबाबदारी घेत गोलंदाजीच्या मार्फत कामगिरी करताना पाहायला मिळतं. समोर पहिला चेंडू फेस करण्यासाठी किरण पारखे ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार. गोलंदाज तयार. पहिला चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अगदी समोर टाकलं होतं. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा पाठवरती मिडल चेंडू झालेला नाहीये आणि सर्कलच्या आतमध्ये पाहतो क्षेत्ररक्षक सिद्धार्थ त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचेल. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा आलेली एक सिंगल, पुन्हा तर एका पावलाने संघ जपला पुढे जाऊन पोहोचेल. अपलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. एका पाठोपाठ आलेल्या विकेट संघातील महत्त्वाचे फलंदाज माघारी गेल्यानंतर थोडीशी सावधरित्या कामगिरी ते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात. निलेश यांना आपण जर पाहिलं तर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, परंतु आता षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक पहिला चेंडू फेस करतायत आणि पहिल्या चेंडूवरती केलाय मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक करतोय चुकी, क्षेत्ररक्षक मेहरबान तर बल्लेबाज पहिलवान याला काय षटकार 6 रन. झेल इथे मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. विशाल राऊत कडून आपण पाहतो तिथे चुकी झाली. झेलाची संधी होती. निलेश मोहिते पहिला चेंडू फेस करत होते. 0वरती माघारी पाठवण्याची संधी त्याची होती. पुन्हा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, बदनाट वेग, अचूक टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय प्रतापने आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येणारे एक सिंगल. सुटलेले झेल किती महागडे ठरलेत आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. कालचा सामना देखील जर शेवटचा पाहिला तर कमलेश पवारला जीवनदान दिलं, त्यानंतर विजयी खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाने सुपरहिट मध्ये प्रवेश केला. आज सगळं पाहतोय ते निलेश मोहितला अगदी 0वरती जीवनदान दिलंय. यावेळी सुंदरता फटका खेळलाय, पंच केलाय चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये डीप कव्हर सीमारेषा पलीकडे येतोय हा सनसनी चौकार. आलेल्या सर्व खेळाडूंसाठी, सर्व प्रेक्षकांच्या वर्गासाठी आयोजक कमिटीच्या वतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती आहे आपण जेवण करून घ्या. जेवणाचा कक्ष चालू झालेला आहे, तर त्यामुळे सर्वांनी जेवण करून घ्या. पुन्हा एक चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये फुलरलिनचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. लवकर वरतून क्षेत्ररक्षक अक्षय शितोळे पाटील पोहोचतील चेंडूपर्यंत. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालेला आहे. एका धावेचा प्रयत्न होईल आणि या एका सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलकावरती धावा त्या 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा आता शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. प्रताप शितोळे हा गोलंदाज आपण पाहतो. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडूमध्ये 13 धावा त्याने खर्च केलेल्या. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल सुंदररित्या मनगटाचा चांगला वापर प्रॉपर टायमिंग करत स्ट्रोक खेळलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत प्रहार येतोय चौकार 4 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. थोडीशी माहिती गोलंदाजी प्रताप शितोळेकडून पाहायला मिळाली. तब्बल 17 धावा च्या तिसऱ्या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती झेलाची संधी त्याने उपलब्ध करून दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी तितकी चांगली साथ दिली नाही आणि त्यानंतर प्रताप बराचसा मागेला ठरला जातोय. 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा एकूण नोंदवल्या गेल्या तर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. शेवटच्या अजून पाहायचंय 12 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी असणार आहेत. किरण पारखी आणि दुसऱ्या बाजूने निलेश मोहिते हे दोन फलंदाज पांडवी मान संघाच्या वतीने नक्कीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती करत असताना आता या जोडीला रोखण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक चौथ्या क्रमांकाचं षटक घेऊन अक्षय शितोळे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिलाच बॉल भन्नाट वेग शरीराच्या दिशेने टाकला होता चेंडू वेगाने त्या फटका खेळून काढला लॉंगॉन मध्ये. अक्षय पोहोचेल तिथे चेंडू पर्यंत आलेली 1 धाव. पुन्हा एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. पुन्हा एका पावलाने संघाचा धावफलक वाढतोय. धावफलकावरती धावा आहेत 43 धावा. लीगचा तिसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा आता राईट मोड द विकेट. हाफ ट्रॅकर सुंदर फटका खेळला क्रिकेटचा क्लास दाखवत डीप कव्हर मध्ये निलेश मोहिते यांच्या बॅट मधून सनसनीत प्रहार चौकार 4 धावा. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. चौकाराने पण माझा संघाचा स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 47 धावा. उंच पुरा तगडा ताकद असणारा निलेश मोहिते संघातील असणारे एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू. नक्कीच ज्या खेळाडूची ख्याती आज नक्कीच संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती त्यांनी घेतली आहे. पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षकाला पुन्हा चुकी झाली. चेंडू निसटला आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. कॅचेस विन द मॅचेस. चेला कॅचेस जिंका मॅचेस हे समीकरण आपण अनेक वेळा पाहिलंय, परंतु इथे वारंवार झेल सुटतात, वारंवार चुका होत आहेत आणि त्या चुकांचा मात्र फायदा घेत आहेत फलंदाज. जखमेवरती मीठ सोडणारा हा सनसनीत प्रहार निलेश मोहिते ऑन फायर चौकार. मंग बस की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. चौकार षटकार चौकार. धावेंचा प्रचंड मोठा पाऊस. पुन्हा द बिगिट. यावेळी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दन दनी चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 61 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. सुरुवातीच्या काळामध्ये आलेल्या विकेट एका पाठोपाठ 3 फलंदाज बाद जरूर झाले, निलेश मोहिते नावाचं वादळ इथे प्रचंड मोठं आक्रमण करते, त्रास देते गोलंदाजाला, परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका टप्प्यावरती चेंडू तिथे फील्ड केलाय आणि यावेळेस मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा मांदेवी क्रिकेट क्लब मान संघाच्या धावफलकावरती 62 धावा, धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निलेश मोहिते यांचं प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 मध्ये संघाचा मुख्य गोलंदाज अक्षय शितोळेला टार्गेट केलं. अक्षय शितोळेच्या षटकामध्ये प्रचंड मोठे फटके खेळले. षटकारां चौकारांची आतिषबाजी. आता शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी असणार आहेत. या पूर्वीचा सामना आपण जर पाहिलं या पूर्वीच्या सामन्यामध्ये 93 धावा बनवल्या, 94 धाव्यांचा एक धावींचा प्रचंड मोठा डोंगर उभा राहिला होता. त्याचा पाठलाग करत असताना मात्र दुसऱ्या डावामध्ये नक्कीच संघातील फलंदाजाला बराच संघर्ष करावा लागला होता.
त्याच उद्दिष्टाने आपण पाहतोय, तेच ध्येय समोर ठेवून या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय मानदेवी क्रिकेट क्लब मान हा संघ एक मोठ्या धावफलकाचा डोंगर उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवतोय. तर शेवटचे 6 चेंडू असणार आहेत आणि त्या शेवटच्या 6 चेंडूवरती आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज सिद्धार्थ कुंभार हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. संघातला असणारा एक उभरता खेळाडू. आज जर कसं संघ आपण पाहिलं तर उभरत्या खेळाडूला बरीचशी संधी देतोय. उभरत्या खेळाडूवरती बराचसा विश्वास दाखवतोय. अथर्वने आपण पाहिलं चांगली गोलंदाजी केली. आता त्याच पावलावरती पाऊल ठेवत मात्र सिद्धार्थ देखील गोलंदाजी करेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु समोर तितकंच तगडं आव्हान असेल निलेश मोहिते यांचं, कारण आतापर्यंत 8 चेंडू खेळत निलेश यांनी आणि 8 चेंडूमध्ये 30 धावा त्यांनी बनवल्या. पहिलाच बॉल भन्नाट वेग फुलटॉस होता चेंडू. जागा बनवत स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु बराचसा लांब असणारा चेंडू तिथे बॅटवरती आला नाही आणि पंचाने देखील कळवलं मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू खराब आहे. वाईट बॉल. अतिरिक्त धावांतर धाव स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती धावा येतात 63 धावा. निलेश मोहिते आपण जर पाहिलं तर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेत, परंतु सलामीसाठी दाखल होत असताना देखील षटक क्रमांक 3चा पहिला बॉल त्यांनी वैयक्तिक फेस केला. पॉवर प्ले मध्ये कोणताही चेंडू ते मात्र फेस करू शकले नाही. हा चेंडू हलक्यात तिथे खेळून काढला जाईल. बेस्ट स्ट्रोक पाठवरती अगदी मिडल चेंडू होऊ शकला नाही. वेगवान चेंडू होता. नगरमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे अक्षय शितोळे आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा एका सिंगलचा प्रयत्न झाला आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. डबलकावरती धावा आपण पाहतो 64 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिद्धार्थ पुन्हा तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, फक्त दिशा दिली, वेगाचा फायदा घेतला. किरण पारखीच्या बॅट मधून खडे खडे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा षटकार 6 धावा. किरण पारखी प्रचंड अनुभव या खेळाडूकडे देखील कित्येक वर्ष या संघाची सेवा या खेळाडूने केली आहे. एक हार्ड हिटर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तीच हार्ड हिटर नावाला साजला अशी कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये करतात. 70 धावा स्कोर कार्ड वरती अजूनही 4 चेंडू जे पहिल्या डावातील पहिल्या इनिंगच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल उडवला. बॉलला ऑन साइडला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला तिथे जाईल. यावेळी चुकी नाही, विकेट आली आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण बाद. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो बाद होताना पाहायला मिळाला. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर गणेश गोपाळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला विनंती थोडा वेळ वाचवा मित्रांनो. आज आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळे संपूर्ण सामने आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत. नवीन बॅटर गणेश ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये तयार. खुलबा टप्प्याचा बॉल पहिलाच खोदून काढला. लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक प्रसाद पवळे पोहोचतील. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. दुसरा धावेसाठी तिथे कोणताही प्रयत्न केला नाही. केवळ एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एक षटकार जरूर आला तर सिद्धार्थच्या या षटकामध्ये, परंतु त्यानंतर वेगावरती तो स्वार झाला. नियंत्रण त्याने मिळवलं. लाईन लेंथ मात्र चांगली मिळवत मात्र चांगली गोलंदाजी त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक विकेट देखील त्यांनी मिळवली. अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आणि आता समोर असणार ते निलेश मोहिते. लोअर फुल टॉस पिक केलाय आणि पाठवलाय सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. निलेश मोहिते सर्ट ऑन फायर षटकार. सत्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. 7 पे 7 77 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू
जो पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. शपल झाले क्रीजचा वापर, परंतु तिथे लांबी कमी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक विवेक पोस्ट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि सुखरूपरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. आणि आज 2 धावेंबरोबर पहिला डाव या ठिकाणी संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकला होता मुळशी सम्राट कासरसाई संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. बॅटिंगचं आमंत्रण दिलं मानदेवी मान संघाला आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून प्रथमतः बॅटिंग करत असताना मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाने बनवल्यात त्या 79 धावा जिंकण्यासाठी 80 धाव्यांचं टार्गेट दिलंय मुळशी सम्राट कासरसाई संघाला. थँक्यू. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. गोटवडे वॉरियर्स गोटवडे त्यांच्या विरोधामध्ये काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. दोन्ही संघाने संघनायकाला विनंती टॉससाठी या. मारुंजी संघाचा संघनायक आणि गोटवडे संघाचा संघनायक टॉससाठी टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. नसेल शुभम यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. शुभम दादा सुतार यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न करतोय. शुभम दादाला देखील विनंती टॉस करण्यासाठी आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न केला जातोय. मारुंजी संघाचा संघनायक आणि गोटावडे संघाचा संघनायक टॉससाठी या. मारुंजी संघाचा संघनायक टॉससाठी यायचंय. गोटावडे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित. शुभम दादांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी यानंतरच्या मॅचचा संपन्न करतोय. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज विनंती असणार आपण मैदानाच्या आतमध्ये या. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात आपण करतोय आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती बावळ तालुक्याचा बुलंद आवाज योगेश सवळे सर आपल्या समोर जोडले जातील. या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद तुषार सर, मनापासून आभार. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस झालेला आहे. गोटावडे वॉरियर्स विरुद्ध श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या दोन संघांमध्ये मॅच असेल. टॉस जिंकला गोटावडे वॉरियर्स टीमनं निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. अम्मा घरी धन शब्दांची जरूरत नाही, शब्दांची शस्त्र यज्ञ करू. शब्दचे अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुनश्च एकदा श्री मातोबा देवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी क्रिकेट क्लब आणि हिंजवडी ग्रामस्थ आयोजित हिंजवडी चषक या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस
आणि चौथ्या दिवसामध्ये निश्चितच एक महत्त्वाची मॅच मैदानावरती आपण पाहतोय. स्वर्गीय नितीन भाऊ पवळे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई, आरंभ कन्स्ट्रक्शनचे सर्व बरेच शेठ जरी यांच्या संघ मालकीचा असणारा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मानदेवी क्रिकेट क्लब मान मुळशी तालुक्यातील दोनही नामवंत संघ या सामन्यामध्ये भिडत आहेत. आणि आजच्या दिवसाची खासियत प्रत्येक सामना हा हाय स्कोरिंग होताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं भरपूर रन झाले, दुसऱ्या मॅच मध्ये उच्चांक गाठला गेला, तिसऱ्या सामन्यामध्ये देखील सेकंड हायेस्ट टोटल, थर्ड हायेस्ट टोटल उभारली गेली. पहिलाच बॉल प्रतीक वाबळेच्या हातामध्ये चेंडू, लेफ्ट हँडर फलंदाज प्रताप शितळे ऑन स्ट्राईक, लो फुल टॉस होता, हलक्यातनं लॉंगॉनला खेळला, निलेश अण्णा मोहिते आहेत. एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धाव्याने धावफलकाला सुरुवात झाली. कासारसाई संघाकडून थोडीशी वेगळी रणनीती मैदानावरती पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मध्ये अक्षय शितोळे कॅप्टन कूल मैदानावरती, तर दुसऱ्या बाजूला प्रताप शितोळे ही जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्ही मैदानावरती पाहताय. आणि निश्चितच मोठं टार्गेट आहे. 80 धावेंचा पाठलाग करण्यासाठी जोडी मैदानावरती आली. होकार नकार, यस नो, हो पैकी स्ट्रायकिंग एंडला केली गेली. जर थ्रो पहिल्या प्रयत्नात नॉन स्ट्रायकिंग एंडला केला गेला असता तर काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळू शकलं असतं. परंतु अगदी पॉइंटला आपण पाहिलं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर नक्कीच थ्रो देखील सुंदर. एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होते. एका बाजूला आपण पाहतोय मानदेव क्रिकेट क्लब बान प्रसन्न उजरकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतो, ज्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरण आहे. प्रामुख्यानं रविभाऊ बोडके, किरणदादा फारके आपल्याला या संघामध्ये, निलेश अण्णा मोहिते अनुभवी खेळाडू या संघामध्ये, गणेश गोपाळ या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. दरम्यानचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. पृथ्वीराज बॉलच्या पाठीमागे, षटक क्रमांक पहिलं. 80 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि मान संघाला इथे 80 रन्स रोखायचे आहेत. आणि त्या रन्स रोखण्यासाठी सुरुवात कशी असावी प्रतीक वाबळे दाखवून देतोय मैदानावरती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल, कुठल्याही प्रकारे चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. गोलंदाज सय्यार, कवळेचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती, जमीन लगत समांतर खेळलेला फटका ऑन द कार्पेट. फिल्डर आहेत जय पवार, चांगली फिल्डिंग आणि मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूवरती 4 सिंगल. युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रतीक वाबळे, आता तो संघाचा प्रमुख गोलंदाज बनला गेलाय. सातत्यानं केला जाणारा सराव याच संघामध्ये प्रसन्न ओझरकर, निलेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली घडणारा खेळाडू प्रतीक वाबळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल खर्च केल्यात. प्रताप शितोळे जो मागच्या मॅचचा हिरो आहे आणि या मॅच मध्ये देखील तो चमकणार हे दाखवून देणारा बिग ब्लास्ट. फुलटॉस चेंडूचा घेतलाय खरपूर समाचार, आलाय खणखणी षटकार. या षटकाराबरोबर संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. पहिल्या 4 चेंडूवरती एकेरी धावा मैदानामध्ये आपण पाहिला आणि निश्चित स्वरूपामध्ये पहिल्या ओव्हरला मॅक्सिमाइज करायचे आहे, कारण 80 रनचा पाठलाग करायचा आहे. आणि त्या धावेंचा पाठलाग करण्यासाठी अगदीच आपण जर पाहिलं तर 16चा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 16च्या धावगतीने धावा बनवाव्या लागतील. आणि मैदानावरती पॉवर प्लेचा खेळ जर आपल्या नावावरती करायचा असेल मुळशी सम्राट कासारसाई संघाला, तर कमीत कमी 35 धावा त्यांना बनवाव्या लागणार आहेत. परंतु मानदेवी क्रिकेट क्लब मान संघ प्रयत्न करेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरी 10च्या सरासरीने रन खर्च झाले तरी ते जास्तीची चिंता करू शकणार नाहीत, कारण मैदानावरती उर्वरित 18 बॉलवरती अधिकच्या रन्स राहतील. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीम्सला. दोन्ही संघ आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानावरती खेळतील. भरपूर अनुभव नक्कीच या दोन्ही संघातील खेळाडूंकडे आहे आणि कित्येक काळ मुळशीच्या क्रिकेटवरती खऱ्या अर्थानं सत्ता गाजवणारे हे दोन्ही संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. मानदेवी क्रिकेट क्लब मान विरुद्ध मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. निश्चितच हे 2 संघ प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर या 2 संघांमध्ये तुम्हाला युवा खेळाडू पाहायला मिळतील, अनुभवी खेळाडू देखील पाहायला मिळतील. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर सर्वांची सांगड एकत्रितपणे घालून एक चांगली टीम फॉर्म होताना पाहायला मिळते. दरम्यान षटकार आल्यानंतर धावफलक वेगाने पुढे गेले. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये, स्कोर कार्डवरती 10 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये
एक षटकार तर आलाय. पहिल्या 4 चेंडूवरती 4 सिंगल, 5व्या बॉलवरती षटकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रतीक वाबळे. ओव्हरचा लास्ट बॉल ऑफस्टंपच्या दूर वरतून टाकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू थोडासा खराब गेला, परंतु त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर प्रतीक वाबळे कमालीची गोलंदाजी मैदानावरती केली आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर तुम्ही पाहताय स्कोर वरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 11. 24 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आणि बनवायच्या असतील त्या 69 धावा. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 69 धावा बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये प्रतीक वाबळेनं सुंदर गोलंदाजी केली. एक षटकार जर आपण वगळला मित्रांनो तर प्रत्येक बॉल त्यानं अचूक टप्प्यावरती टाकलाय. प्रत्येक चेंडूवरती त्यानं टप्पा चेंज केलाय. काही वेळेला 3 स्टंपच्या मधोमध बॉल टाकला. शेवटचा बॉल तुम्ही पाहिला असेल जो उजव्या एसटीच्या बाहेरून टाकण्याचा प्रयत्न होता आणि निश्चितच त्या ठिकाणी फुलटॉस बॉलवरती प्रतापनं आक्रमण केलं, परंतु चांगल्या चेंडूवरती त्यांच्याकडे सिंगल व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचं प्रत्युत्तरही नव्हतं. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं जे मैदानावरती कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नौफलकावरती 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रविभाऊ बोडके मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये रविभाऊ कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण पॉवर प्लेचे षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना वाईट डीप मिड विकेट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, तर डीप लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. ओ रिव्हर्सचा फटका यावेळेस मात्र मैदानावरती पॉइंटच्या फिल्डरला बेट करत बॉल मात्र सुसाट वाऱ्याच्या वेगानं पोहोचेल तो सरळ सीमा पार. मनगटामध्ये आहे जोर आणि पठ्ठ्यानं मारलाय फोर. प्रताप शितोळेच्या बॅटमधून चौकार. परत एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क पाहायला मिळाला नाही. अंपायर्स कळवत आहेत 22च्या माध्यमातून धावा असणार आहे आणि एका धावेबरोबर स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतंय. टॉफलकावरती 16 धावा. रविभाऊ बोडके गोलंदाजीच्या मार्कवरती. कित्येक काळ मुळशीचं क्रिकेट या खेळाडूंनी गाजवलेलं आहे. निश्चितच आता मान संघासाठी मैदानावरती षटक क्रमांक 2 मध्ये ते त्यांना पाहायला मिळाले. प्रामुख्याने त्यांच्या समोर आव्हान असेल ही जोडी फोडण्याचं. अक्षय शितोळे आणि प्रताप शितोळे घातक विस्फोटक जोडी आहे आणि या जोडीला फोडण्यासाठी आता रविभाऊ बोडके मान संघानं आपलं शस्त्र मैदानावरती वापरलेलं आहे. नक्कीच पाहूया या षटकामध्ये रविभाऊ विकेट मिळवतील का. हो यावेळेस अक्षय शितोळे वाढ शॉट. नक्कीच ताकद नजाकत कल्पकता. बॉल उंच आकाशामध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा खणखणी षटकार. विकेट घेण्यासाठी रविभाऊ बोडके नक्कीच मैदानावरती आले आहेत, परंतु अक्षय देखील काही कमी नाहीयेत आणि अक्षय देखील मैदानावरती मुळशी तालुक्यातील प्रमुख ऑलराऊंडर आहेत आणि त्यामुळे निश्चितच आता अक्षय यांची जबाबदारी वाढणार आहे. ओपनिंगसाठी आले, धावा बॅटमधून येणं गरजेचं आहे. 80 रनचा पाठलाग करण्यासाठी याच फटक्यांची गरज अक्षय शितोळे यांना असणार आहे. चांगला स्ट्रोक आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार आल्यानंतर टीमचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. दौफलकावरती 22 धावा आहेत. ज्या प्रकारे मी चर्चा केली 2 षटकांमध्ये कमीत कमी 35च्या प्लस धावा उभा करण्याचा मानस जो मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई या संघाचा असणार आहे, तर मानदेव क्रिकेट क्लब मानसंघ प्रयत्न करेल पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी रन्स खर्च करून उर्वरित 18 चेंडूवरती अधिकचे रन्स ठेवण्याचा. बघूया कुठल्या संघाचा प्लॅन इथे सक्सेस होईल. योजना आखा, मार्गस्थ व्हा आणि बेभान लढा या मूलमंत्रावरती आता काम करावं लागणार आहे. हिंजवडी क्रिकेट क्लब आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर हिंजवडी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे आलेत आणि त्यानंतर एक मुळशी तालुक्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची असणारी स्पर्धा जी तुम्हा सर्वांच्या भेटी झालेली आहे. ग्रामदैवत महातोबा देवाचा उत्सव आहे आणि निश्चितच त्या उत्सवाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन होताना आपण पाहतोय. यावेळेस रणमध्ये थोडसा बिघाड आणि त्यानंतर रविभाऊ पुन्हा एकदा मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना राईट हँडर बॅटरसाठी. फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डला तर इथे मीट केले, परंतु बॅकअपसाठी संतोष आहेत. चांगल्या पद्धतीने मैदानावरती प्रतीकच्या हाताला बॉल लागल्यानंतर बॉलची गती कमी झाली.
थोडीशी दिशा देखील बदलली गेली. संतोषच्या दिशेने चेंडू गेला आणि त्याच्यावरती आलेली एक सिंगल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता. एक सिंगल मिळाली आणि या एका धावेबरोबर संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय 23 या अंकावरती. अगदीच आपण जर पाहिलं तर काल नक्कीच यजमान संघ मैदानावरती आपण खेळताना पाहिला. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा एक पाऊल पुढे सरसावत मैदानाच्या मध्ये बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. त्यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग जयच्या माध्यमातून एकच धाव या चेंडूवरती मिळते. पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला, दुसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार आलाय, तर उर्वरित चेंडूंवरती सिंगल डबल स्वरूपामध्ये रन्स येताना आपण पाहतोय. धावफलकावरती 24 धावा आहेत. ओव्हरला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न अक्षय करतील. या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल आहे, त्यामुळे विकेटसाठी रवी भाऊ जातील. पाहूया काय होणार. पुन्हा एकदा थोडेसे थांबतायत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील गोलंदाज रवी भाऊ बोडके. यावेळेस मात्र घुटना टेक और सिक्सर देख, ये है अक्षय शितोळे का जलवा. बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय भरपूर रन्स आलेले आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत 33. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19, 2 ओव्हर मिळून धावफलकावरती धावा आहेत 33. पॉवर प्ले मात्र इथे मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाने आपल्या नावावरती केला आहे. रिक्वायर्ड रन रेट पेक्षा नक्कीच आपण जर पाहिलं तर 2 धावा कमी आहेत, परंतु चांगला स्टार्ट दिला गेलाय. एकही विकेट गेलेली नाहीये, महत्वाची बाब. दोन्ही बॅटर्स आता सेट झालेत. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून मैदानावरती रन्स येतात, त्यामुळे नक्कीच आपण आता येणाऱ्या 18 चेंडूंवरती जिंकण्यासाठी जर पाहिलं तर बनवायच्या असतील त्या 50 धावा. आणि या मैदानावरती जर आपण पाहिलं अशा प्रकारचे विक्रम निश्चितच आपण होताना पाहिलेले आहेत. काही सामन्यांमध्ये लोएस्ट स्कोर डिफेंडही झालाय, परंतु काही सामन्यांमध्ये रन चेसही होताना निश्चितच अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे. इंजवडी चषकामध्ये ॲव्हरेज स्कोर 50 ते 60 रन आपण पाहिलंय, परंतु याच मैदानावरती खरं तर मान संघाला ॲडव्हान्टेज असणार आहे, कारण मान गावातील सर्व खेळाडू या मैदानावरती पूर्वी खेळलेले आहेत. अगदीच आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं मान गावाची मान प्रीमियर लीग ही स्पर्धा याच मैदानावरती पार पडली. त्यामुळे या खेळपट्टीचा या मैदानाचा अंदाज खेळाडूंना आहे आणि कशा पद्धतीने या मैदानावरती वाऱ्याचा वेग असतो. 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण मान प्रीमियर लीग पाहिली, त्यामुळे नक्कीच खेळाडूंना अंदाज बऱ्यापैकी या मैदानाचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुळशी सम्राट कासारसाई टीमनं या अगोदर एक मॅच या मैदानावरती खेळलेला आहे आणि त्या सामन्यामध्ये ते जिंकलेले आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडे देखील थोडासा अनुभव आणि बराचसा आत्मविश्वासही असणार आहे. तर पाहूया षटक क्रमांक 3 मध्ये निलेश अण्णा मोहिते गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहिलं जर मानगाव एंड कडून मैदानावरती निलेश मोहिते, तर समोर फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर प्रताप शितोळे. मैदानं गाजवलीत कित्येक या खेळाडून. तर दुसऱ्या बाजूला निलेश अण्णा मोहिते कित्येक स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजचा किताब या खेळाडूने पटकावलेला आहे. दरम्यान आता काहीशी बातचीत, काहीशी चर्चा आणि बॅटिंग टीमनं आता अंपायर डिसिजनला चॅलेंज केलंय. रिव्ह्यू घेतलाय, DRS ची मागणी आहे. तिसरे पंच महेश जाधव सर चेक करतील, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. पंचांचं अतिशय सुरेख काम या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. कुठल्याही प्रकारे आपण जर पाहिलं तर निश्चितच निर्णयाचे महामेरू म्हणून आपण या पंचांकडे पाहतो. अनिल माळी सर, अमर परदेशी सर, थर्ड अंपायर महेश जाधव सर, तीनही पंचांचं दर्जेदार काम. बॅटिंग टीमनं आता इथे अंपायर डिसिजनला चॅलेंज केलंय. बॅटरनं पाहिलं चेंडू थोडासा दूरवरतून होता, प्रताप शितोळेनं बॉल सोडून दिला, परंतु नक्कीच तिथे पाहिलं जाणार आहे. तिसरे पंच चेक करणार आहेत. भरपूर गोष्टी तिथे विचारात घेऊन मैदानाच्या आतमध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये मान्यवरांचं आगमन होतंय. स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं मातोबा उत्सव कमिटीचे असणारे सन्माननीय सदस्य, माननीय उपाध्यक्ष खरं तर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित होत आहेत. संदीप भाऊ साखरे पाटील यांचं आगमन होतंय. हार्दिक स्वागत. थर्ड अंपायर कळवत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि मैदानामध्ये चेंडू हा डॉट असणार आहे. युवा नेते सन्माननीय उद्योजक विजय बापू साखरे यांचं देखील आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यानचा चेंडू मैदानावरती आणखीन एक चांगला बॉल. निलेश मोहिते कमालीची गोलंदाजी करतायत. सन्माननीय संदीप भाऊ साखरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलेला आहे.
आणि त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक मनापासून आभार व्यक्त. जाव्या सामन्याकडे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश मोहिते मैदानामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. प्रताप शितोळेला आक्रमण करावं लागणार आहे. पुढे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये आलेला चेंडू फेकून दिला पलीकडच्या पार्किंग प्लॉट मध्ये. सरळ सीमा पार खणखणी षटकार. आणि या षटकारामध्ये तुम्ही पाहताय संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते चौफलकावरती 36 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू चांगले टाकले निलेश मोहिते यांनी. त्यानंतर मात्र तिसरा बॉल बराचसा पुढे गेला, अगदी रडार मध्ये आला प्रताप यांच्या. आणि त्यानंतर ताकद दाखवली, कल्पकता दाखवली, सुंदर पद्धतीने बॉल कनेक्ट केला आणि त्याच्यावरती षटकार वसूल केल्यानंतर तुम्ही पाहताय संघाचं स्कोर कार्ड 36 अंकावरती पोहोचलेला असताना स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच आपण पाहतोय श्री मातोबा देवस्थान उत्सव कमिटीचे असणारे अध्यक्ष खऱ्या अर्थानं विजय बाप्पू साखरे यांचं प्रामुख्यानं आगमन होतंय. यांच्या माध्यमातून स्कोरबोर्ड सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं यांच्या माध्यमातून चषक सौजन्य या स्पर्धेसाठी आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं श्री मातोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सामान्य संदीप भाऊ पंढरीनाथ साखरे या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार निलेश मोहिते, प्रताप शितोळे 11 बॉल 22, अक्षय शितोळे 5 चेंडू 15. दोन्ही खेळाडूंनी चांगली पार्टनरशिप केली, परंतु नक्कीच आता घेर चेंज करण्याची वेळ आलेली आहे. 14 बॉल 43. आवश्यकता असेल फुल टॉस बॉल मिळालाय. अक्षय शितोळे ब्रँडेड फटका, बॉल सरळ सीमा पार, आपला फटका, 440 चा झटका, षटकार. साहिल आवाज वाढव. षटकार मैदानावरती आल्यानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 43. क्रुशियल मुवमेंटला मस्ट नीडेड बाउंड्री आली, कारण पहिले 2 चेंडू डॉट आले होते, त्यामुळं उर्वरित 4 चेंडूंपैकी कमीत कमी 2 मोठे विकेट अपेक्षित होते. 2 षटकार तर आलेत. एक षटकार प्रतापनं खेळला, एक षटकार अक्षय शितोळे यांनी खेळलाय. त्यानंतर चेंडू मैदानावरती ऑन साइडला खेळला गेलाय. शेवटचा बॉल होता, त्याच्यावरती सिंगल घेतली. या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघ 80 धावेंचा पाठलाग करताना बनवल्यात 44 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे असतील त्या 36 धावा. 12 चेंडू 36 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच आता 12 बॉल पैकी कमीत कमी 6 षटकार अपेक्षित असतील. व्यावसायिक चला घाई करा मित्रांनो, वेळ वाचवा. निश्चितच दिलेल्या नियोजित कालावधीमध्ये 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. शेवटचे 12 बॉल 36 ची गरज. 3 ओव्हरमध्ये रन झाले 44, एकही विकेट गेलेला नाहीये. आता नक्कीच मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाला कुठला गोलंदाज विकेट मिळवून देणार यावरती आता मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले. प्रसन्न ओझरकर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत आहेत. निर्णायक क्षणी ते मैदानावरती गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत आणि मुळशी तालुक्यामध्ये मित्रांनो या खेळाडूच्या नावावरती मोठा रेकॉर्ड आहे. 5 चेंडूवरती 5 विकेट घेण्याचा विक्रम प्रसन्न ओझरकर यांच्या नावावरती आपण पाहिलेला आहे. फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये निश्चितच आपण पाहतो प्रसन्न ओझरकर हे देखील एक मुळशी तालुक्यातील मोठं नाव आहे. तर समोर अक्षय शितोळे. आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 12 बॉल 36 ची आवश्यकता असताना प्रसन्न ओझरकर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल प्रसन्न यांनी बुंदात टाकला, यॉर्कर लेंथ हिट केली गेली, सिंगल तर चपळ गतीने पूर्ण. सेकंड रनचा चान्स नसणार आहे. निलेशांना मोहिते आहेत तिकडे. सुंदर थ्रो, सुंदर फिल्डिंग आणि इष्टांच्या पाठीमागे चांगलं कलेक्शन शुभम मानेचं. चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव आली. विकेट किपर शुभम माने. नक्कीच आपण पाहतो मैदानावरती शॉट थर्डमॅनला पृथ्वीराज पवार, शॉट फाईन लेगला जर आपण पाहिलं तर रविभाऊ बोडके क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत समर्थ. त्यानंतर कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर्समध्ये आपण पाहतो निलेश मोहिते. लॉंग ऑन मध्ये देखील फिल्डर तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना गणेश पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. हो यावेळेस मैदानावरती वेग कमी ठेवला, टप्पा पाठीमागे घेतला, लवकर कमिट झाले प्रताप शितोळे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेत जागेवरती स्थिरावलाय आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळतोय.
शेवटचे 10 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 35 धावा. हा स्टिंग रन रेट वाढत चाललाय. प्रताप ऑन स्ट्राईक तयार, तर समोर प्रसन्न ओझरकर. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर बॅटल रंगलं आणि अखेर यश मिळवलंय. विकेट मिळवून दिलाय मित्रांनो प्रसन्न ओझरकर. प्रताप शितोळे बॅक टू द पवेलियन. आणि निश्चितच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये प्रताप शितोळे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळणार आहेत प्रसाद पवळे. मोठे रेकॉर्ड याही खेळाडूच्या नावावरती आहेत, परंतु या अगोदर किती रेकॉर्ड आपण केलेत, किती चेंडूवरती किती रन्स बनवल्यात, त्यापेक्षा आता महत्त्वाचं काय असणार आहे तर येणारे चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि या 9 चेंडूंमध्ये बनवायचे असतील त्या 35 धावा. प्रसन्न ओझरकरांचं षटक अतिशय निर्णायक आहे. लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर ही महत्त्वाची असते आणि नक्कीच त्याच पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी देखील सुरेख सुरू आहे. प्रसन्न ओझरकर पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव खर्च केली, 1 विकेटही घेतलाय. सेट बॅटर प्रताप शितोळेला मैदानावरती बाद केले आणि त्यानंतर नवीन फलंदाज प्रसाद पवळे मैदानावरती आलेत. पाहणी करतायत कुठल्या दिशेनं कुठल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक सेट केलेले आहेत. ज्या प्रकारे फिल्डिंग सेटिंग होती प्रताप शितोळेसाठी त्याच पद्धतीने सेटिंग आहे, परंतु आता ते प्रोटेक्शन ऑन साईडला तुम्हाला पाहायला मिळतं. दरम्यानचा बॉल फायवरती टाकण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला समर्थ बोडके त्या ठिकाणी आहेत आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने बॉल अडवलाय. या चेंडूवरती सिंगल प्राप्त होते. या सिंगल बरोबर मैदानामध्ये संघाचा धावफलक पुढे जाईल. अक्षय शितोळे यांची स्ट्रेंथ ठाऊक आहे खरं तर मानदेव क्रिकेट क्लब मान संघाला आणि नक्कीच रिव्हर्सचा फटका त्या धावा रोखण्यासाठी आता डीप बॅकवर्ड पॉइंटला प्रतीक वाबळे क्षेत्ररक्षणासाठी गेलाय. प्रसाद पवळे ज्यावेळेस स्ट्राईक होते त्यावेळेस ऑन साईडला एक अतिरिक्त खेळाडू होता, तो आता एक खेळाडू कमी करत ऑफ साईडला बॅकवर्ड पॉइंटला तैनात केला गेलाय. प्रसन्न तयार हो. यावेळेस पुन्हा एकदा मैदानावरती फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती लगावलाय आसमानी टोला. षटकार 6 धावा. या षटकाराबरोबर संघाचा स्कोर कार्ड मैदानावरती पुढे जाईल. धावफलकावरती 52 धावा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी बनवायचे असतील ते 28 धावा. या अगोदर आपण पाहिलं कासरसाई संघाने एक सामना जिंकलेला आहे, परंतु एक सामना जिंकून कुठल्याही पद्धतीनं टीम सेफ नसते हे ठाऊक आहे कासरसाई टीमला. त्यामुळे नक्कीच प्रयत्न त्यांचे देखील असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला एक चांगला बॉल टाकावा लागेल. दरम्यानचा चेंडू प्रसन्न ओझरकर वरती केलाय अटॅक. अक्षय शितोळे इज द मॅन फ्रॉम कासरसाई सेट ऑन फायर. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार आणि या षटकारानं मॅच ऑन झालीये. 6 चेंडू 22 धावेंची गरज. 6 गेंदे जीतने के लिए 22 रनों की जरूरत. राहुल रिमिक्स. एक चेंडू खरं तर शेवटचा बॉल षटकाचा अतिशय निर्णायक होता आणि त्याच्यावरती षटकार आल्यानंतर आता कासारसाई संघ देखील मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 12 बॉल 36 ची गरज होती. मॅच आता आली 6 चेंडू 22 वरती. प्रसन्न ओझरकर पहिले 3 चेंडू त्यांनी आपल्या नावावरती केले. पहिले 4 चेंडू आपण म्हणून त्यांनी आपल्या नावावरती केले, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार अक्षय यांनी खेचले आणि त्या 2 षटकारांनी मॅच ऑन झाली आहे. 6 चेंडू 22 ची गरज असताना आता चेंडू सोपवलाय पुन्हा एकदा संघातील स्ट्रायकर गोलंदाज. ज्या गोलंदाजानं सुरुवात केली तो शेवटही करण्यासाठी आलाय आणि पाहूया सुरुवात तर गोड केली, शेवट कशा पद्धतीने होणार. शेवट गोड करावा लागेल खरं तर प्रतीक वाबळेला, कारण संघाकडून वारंवार संधी मिळते आणि संघातील प्रमुख गोलंदाज असतानाही प्रतीक वाबळेला वैयक्तिक दुसरे षटक हाताळण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं तो सोनं करेल का. तर समोर प्रसाद पवळे. थोडासा बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज आहे, परंतु दाखवावं लागेल मी देखील फ्लेक्झिबल आहे. कुठल्याही क्रमांकावरती मला टाकलं तरी माझा रिझल्ट कडक असणार आहे हे दाखवण्यासाठी 6 बॉल 22 चेस करावे लागतील. काय होणार या मॅच मध्ये. प्रतीक वाबळेचा पहिला बॉल भरपूर पुढे टाकला लॉंग ऑनला. फिल्डर आहेत निलेशांना मोहिते. सेफेस्ट हँड टेकन. व्हेरी गुड कॅच. ब्रिलियंट कॅच आणि मैदानावरती प्रसाद पवळे बाद. प्रतीक वाबळे ज्या विश्वासानं आलाय त्या विश्वासानं त्यानं विकेटही घेतलाय. सुंदर चेंडू आणि त्यावेळी सुंदर झेल. फलंदाज बाद.
दोन फलंदाज बाद, धावफलकावरची धावा आहेत त्या 58. निर्णायक क्षणी 6 बॉल 22 ची गरज असताना प्रतीक वाबळेला बोलवलं गेलं. प्रतीक वाबळेनं भरपूर बॉल पुढे टाकला होता, ताकद थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला कॅच. प्रतीक वाबळे व्हेरिएशन दाखवतोय. बॅटरला जरूर वाटतंय अटॅकचा बॉल आहे, परंतु फलंदाज बाद होता. दरम्यान डावेष्टीच्या दूरवरतून टाकलेला हा अक्षय शितोळे पाटील आल्या आल्या आक्रमण. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय तो ऑन साइडला. मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा षटकार. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता. मॅच रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहायला मिळते. आयुष्य एक रंगमंच आहे, कलाकारी तू दाखवून पहा. सुख दुःख पात्र असतील सोबत तुझ्या, तू मात्र कायम नट म्हणून रंगत राहा. पाहूया या सामन्याचा नट कोण होणार, कोण नायक होणार, कोण खलनायक होणार. आणि हेच पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल क्रिकेटच्या या रंगभरी दुनियेमध्ये. हिंजवडी चषकाचा थरार रंगलाय. 4 बॉल 16 ची गरज असताना हो त्यावेळेसचा चेंडू टप्पा पाठीमागे. टप्पा पडल्यानंतर कट होणारा बॉल बॅकच्या आउटसाइड एज आणि एस्टाईनच्या पाठीमागे सेफेस्ट हँड झेल झालाय. फलंदाज अक्षय शितोळे पाटील एक षटकार खेळून बाद. It's Rahul Remix. समीकरण बदललं जातंय. क्रुशियल मुवमेंटला विकेट येत आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये मित्रांनो विकेट्स खरं तर डॉट बॉल जरी आले तरी मान संघाला नक्कीच ते महत्त्वपूर्ण असणार आहेत, परंतु सोन्याहून पिवळं होतंय. विकेट्स येत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता मॅचवरती पकड निर्माण करण्यासाठी नक्कीच मानदेव क्रिकेट क्लब मान संघ प्रयत्न करतोय. त्या दुसऱ्या बाजूला आता 3 चेंडू 16 प्रत्येक बॉलवरती अटॅक करावा लागेल विवेक शितोळेला. कित्येकदा विवेक शितोळेनं असे फसलेले सामने कासारसाई संघाला जिंकून दिलेले आहे. जांबेगावाच्या मैदानावरती गतवर्षी खरं तर विवेक शितोळे विजयाचा शिलेदार ठरला होता. पाहूया काय होणार. प्रतीक वाबळेला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. थोडीशी अटॅकिंग फील्ड सिली मिड ऑफला फिल्डर मैदानावरती आहेत. गणेश नक्कीच आपण पाहतोय बॅटर्स वरती प्रेशर निर्माण करण्यासाठी. दरम्यानचा बॉल इथे फेकी असता व्यस्त. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी घरट तर सोडलंय आणि आता अक्षय शितोळे स्ट्राईक घेतील मित्रांनो. विवेक शितोळे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होईल. आकडे बदलतायत, समीकरण चेंज होते. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या असतील त्या 14 धावा. एक छोटीशी चूक क्रिकेटच्या खेळामध्ये किती महागडी ठरू शकते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि बनवायचे असतील मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय त्या 14 धावा. 2 चेंडू 14. नवीन फलंदाज अथर्व बोडके नॉन स्ट्रायकिंगला आलाय. 2 बॉल 14 ची गरज. प्रतीक वाबळे अजून एक चांगला बॉल त्याला हाताळायचा आहे. 2 चेंडू 14 ची गरज. अक्षय शितोळे ऑन स्ट्राईक तयार. आतापर्यंत 10 बॉल 35 धावेंची खेळी केली. लास्ट ओव्हर मध्ये स्ट्राईक कमी मिळाली. रिव्हर्सचा फटका. ब्रह्मास्त्र अक्षय शितोळे यांचं आणि बॉल मैदानावरती जाऊन पोहोचतोय तो पॉइंटला. हा आलेला षटकार 6 धावा. एक चेंडू आणि बनवायचे असतील त्या 8 धावा. एक चेंडू 8 क्रिकेट आहे मित्रांनो. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी म्हणून या खेळाकडे आपण पाहतो. शेवटचा एक चेंडू 8 धावेंची गरज. काय होणार या सामन्यामध्ये. 72 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट. स्विचिटचा फटका. यावेळेस बॉल दन 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 करत फारच्या वेगानं फरार झाला सीमा पार आणि नक्कीच आपण पाहतोय चौकार तर शेवटच्या बॉलवरती आलाय. मानदेव क्रिकेट क्लब मान संघानं बाजी मारली 3 धावेंनी. या सामन्यामध्ये 6 बॉल 22 ची मॅच होती मित्रांनो आणि आता नक्कीच आपण पाहतोय केवळ 3 धावेंनी या सामन्यामध्ये
मांदे क्रिकेट क्लब मान संघाने बाजी मारली, पराभव आलाय, परंतु नक्कीच तितकंसं दुःख नाहीये मांदे या ठिकाणी मुळशी सम्राट कासारसाई संघाला, कारण या सामन्यामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिली मॅच जिंकलेत. या सामन्यामध्ये रन रेट चांगला ठेवायचा आहे, त्यासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रयत्न केला आणि 3 धावेंनी चला दोन्ही टीम्स नक्कीच